श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण जिवंतिकाचे पूजन कसे करायचे हे बघूया. जिवंतिकाचे पूजन हे दर शुक्रवारी श्रावण महिन्यात करतात. जिवंतिका माता ही सुख समृद्धी, आरोग्य आणि संततीची देवी आहे. जिवंतिका देवी ही लहान मुलांचे संरक्षण करते. आपल्या मुलांना यशप्राप्ती व्हावी व त्यांना दीर्घ आयुष्य मिळो व त्यांना सगळ्या संकटांपासून संरक्षण मिळो, त्यांच्या भोवती सुरक्षा कवच राहो, ह्यासाठी आपण जिवंतिका मातेचे पूजन करतो. आता आपण ही सेवा कोण कोण करू शकतं हे बघूया. ज्या ज्या महिलेला मुले बाळे असतील त्या महिलांनी जिवंतिकेची पूजा केली तर चालते. फक्त मासिक धर्म सोडून तुम्ही पूजा करू शकता. दर शुक्रवारी पूजा केली तरी चालते, पण एखादा तरी श्रावण शुक्रवारी आपण ही पूजा करावी. मासिक धर्मामुळे एखादा शुक्रवार गेला तरी चालतो. आता आपण पूजेची मांडणी बघूया. पूजेची मांडणी ही संध्याकाळी करणे. ही मांडणी केली नाही तरी चालेल, पण हा फोटो अमावस्येच्या आदल्या दिवशी पर्यंत राहू द्यावा व प्रत्येक शुक्रवारी ह्या फोटोला आघाड्या आणि दुर्वाची माळ व वस्त्र घालावे. चला तर आपण सर्वात पहिले पूजेसाठी कुठले कुठले साहित्य लागते हे बघूया. चौरंग, त्यावर एक कपडा. बाजारात अशा प्रकारचा फोटो मिळतो ज्यामध्ये नरसिंह, नाग, जिवत्या, बुध आणि बृहस्पतीचे चित्र असते. ह्या फोटोला आपण देवघरा शेजारी चिटकवून देणे. पूजेसाठी आपल्याला गणपती लागेल. आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. नागलीचे जोडपान, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आघाडा आणि दुर्व्याची आपल्याला माळ बनवायची आहे. फुले, दुर्वा, हळद, कुंकू, अक्षता. नैवेद्य म्हणून आपण लाया, फुटाणे किंवा दूध साखर घेऊ शकतो. जिवंतिकेची ओटी भरण्यासाठी आपल्याला ब्लाउज पीस, अक्षता आणि नारळ लागेल. नारळ नसल्या कारणाने आणि तुम्हाला समजावे म्हणून मी हा फोटो ठेवत आहे. आता आपण दिवा व धूप लावून घेऊया. चला तर आपण प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जोड पानावर गणपतीची मूर्ती स्थापन करणार आहोत. गणपतीला हळद, कुंकू, अक्षता व्हावे व गणपतीचे हे आवडते फूल म्हणजे जास्वंदीचे फूल व्हावे. नंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा. त्यासाठी आपण पाण्याचा भरीव चौकोन काढून घेऊया व त्यावर नैवेद्य ठेवावा व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण करावा. आता आपण गणपतीला त्यांची सर्वात आवडती गोष्ट अर्पण करूया, ती म्हणजे दुर्वा. आपल्याला हा अशा प्रकारचा फोटो बाजारात विकत मिळतो. तो फोटो आपण देवघरा शेजारी चिटकवून देणे. त्यामध्ये नरसिंह, नाग, जिवत्या, बृहस्पती व बुध यांचे चित्रे आहेत. यांना आपण सर्वप्रथम हळद, कुंकू, अष्टगंध व अक्षता वाहूया. आपल्याला ह्या दुर्व्याची आणि आघाड्याची माळ बनवायची आहे आणि ती फोटोला अर्पण करायची आहे. मी या फोटोला आधीच माळ अर्पण केलेली आहे व कापसाचे वस्त्रही घातलेले आहे. आता आपण देवांना फुले अर्पण करूया. सर्वात शेवटी आपण देवाला नैवेद्य अर्पण करणार आहोत. त्यासाठी आपण 3 भरीव चौकोन काढून घेणे व त्यावर आपल्या नैवेद्याच्या वाट्या ठेवून देणे. ह्यापैकी आपण कुठलाही नैवेद्य दाखवू शकतो. आता आपण जिवंतिकाची ओटी भरणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक ब्लाउज पीस, अक्षता आणि नारळ घ्यायचे आहेत. श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी आपण एखाद्या सवासीन महिलेला बोलावून ही ओटी भरायची आहे. त्या महिलेस आपण जेवू घालू शकतो किंवा दूध देऊ शकतो. हे सर्व जर नाही जमले तर तो ब्लाउज पीस आपण स्वतः वापरावा व नारळही घरात फोडून खाणे. आता आपण ज्योतीची आरती करूया. ही आरती आपण दर शुक्रवारीही करू शकतो. जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. श्रावण येताची आणू प्रतिमा, गृहात स्थापुनी करू पूजना.
आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊनी कहाणी सांगूया। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी। जय देवी जय देवी पुरण पोळीचा नैवेद्य दाऊ, सुवासिनींना भोजन देऊ। चणे हळदी कुंकू दूधही देऊ, जमुनी आनंदे आरती गाऊ। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी। जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना, सोडविती तून तुची तयांना। माता या तुझला करीती प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी। जय देवी जय देवी। अशा प्रकारे आपण आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या यशासाठी जिवंतिका मातेचे पूजन करतो। असेच नागपंचमी कशी साजरी करावी, अगदी सोपी पद्धत, त्यामध्ये मंत्र, आरती, कथा, नैवेद्य कुठला दाखवावा, या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओ मध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। कृपया तो व्हिडिओ चेक करावा। माहिती आवडल्यास कमेंट करणे व चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करणे। श्री स्वामी समर्थ।